वेदव्यासांनी महाभारताच्या प्रत्येक पर्वाची ज्या श्लोकाने मंगलाचरणाला सुरुवात केली त्याच मंगलाचरणाच्या श्लोकाने आपणही सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयं उदीरयेत्. यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की लाक्षागृहाच्या षड्यंत्रातून सुटल्यानंतर पांडव दक्षिण दिशेला गेले. गंगा नदी पार केल्यानंतर गंगा नदी पार करण्यासाठी विदुरांनी एक नावाडी पाठवला होता, ते बघितलं. त्यानंतर दक्षिण दिशेला जाताना वनामध्ये हिडिंब नावाच्या राक्षसाचा वध केला. हिडिंबा आणि भीमाचा विवाह आणि घटोत्कचचा जन्म. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघितले की ज्या घरामध्ये एकचक्रा नगरीतील एका ब्राह्मणाच्या घरामध्ये पांडव ब्राह्मण वेशात राहू लागले, भिक्षुकी करायचे आणि त्या नगरीतील लोकांना त्रास देणारा जो बकासूर होता त्या बकासूरचा वध केला भीमाने. मग असं सुद्धा म्हटलं जातं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी आहे, वैभववाडी तालुका. तर त्या तालुक्यामध्ये डोंगरातशी एक मोठी गुहा आहे आणि ती बकासूरची गुहा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि महाभारतातील संकेतानुसार गंगा नदीकडून पांडव दक्षिण दिशेला निघाले होते, म्हणजे हस्तिनापूरहून दक्षिण दिशेला आपला महाराष्ट्र येतो आणि म्हणजे दिशा सुद्धा तीच दाखवते ग्रंथानुसार सुद्धा. तर कदाचित तेच ठिकाण असेल. आणि आपणही बघतो की आपल्या कोकणात सुद्धा अनेक ठिकाणी आपले पूर्वज सांगण्यात आलेले आहेत की ही पांडवांची विहीर सांगत आलेले आहेत, पांडवांनी बांधलेलं मंदिर. अशा अनेक जुन्या वास्तू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असो, तर त्या बकासुराचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला होता आणि त्या ब्राह्मणाने पांडवांना द्रौपदी स्वयंवराबद्दल सांगितलं. आणि द्रौपदी स्वयंवराची तिथी कोणती होती ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली. आणि आता तिथीवरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यापूर्वीच्या भागामध्ये तुम्हाला मी तिथी सांगितली होती. कोणकोणती तिथी? तर कृष्ण जन्माची तिथी, त्याचप्रमाणे पांडवांना लाक्षागृहात जाळलं म्हणजे लाक्षागृह जाळण्याची जी तिथी ठरलेली, म्हणजे ज्या दिवशी लाक्षागृहात पांडवांना जाळायचं ठरलेलं, मग कोणत्या दिवशी त्या लाक्षागृहाला आग लावली गेली ती तिथी सुद्धा व्यासांनी लिहून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे पांडव तिथे कधी राहायला गेले होते लाक्षागृहामध्ये ती सुद्धा तिथी लिहून ठेवलेली आहे. द्रौपदी स्वयंवराची तिथी सुद्धा लिहून ठेवलेली आहे. तर सांगायचा उद्देश असा, हा जो महाभारत आहे हा ग्रंथ जर काल्पनिक असता तर वेदव्यासांनी या प्रत्येक महत्वाच्या घटनांची तिथी लिहित बसले नसते. त्या घटनांची तिथी लिहिताना असं सांगितलं की त्या वेळेला सूर्य, ग्रह, तारे, ग्रहमान कसं होतं, त्यावेळेला ग्रहमान कसं होतं, कुठलं नक्षत्र होतं, ते सगळं त्यांनी व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. वाल्मिकी रामायण मध्ये सुद्धा हे जे महत्वाचे घटना आहेत त्यांची तिथी आलेली आहे, नक्षत्र वगैरे आलेलं आहे आणि त्याचबरोबर ग्रहमान सुद्धा आलेलं आहे. एक गोष्ट ही जी सनावळ किंवा ही तिथी जी दिलेली आहे तिथीवरून समजतं की हा इतिहास आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे महाभारतामध्ये वंशावळी आलेली आहे. काल्पनिक कथा असतात त्यामध्ये सुरुवात कशी होते, कोण्या एकेकाळी एक राजा होऊन गेला, त्याचं नाव अमुक अमुक होतं. इंग्लिश मध्ये सांगताना लॉंग लॉंग अगो देअर वॉज अ किंग, हिज नेम वॉज समथिंग. तर अशी काल्पनिक कथांची सुरुवात होते. पण महाभारतातील प्रत्येक पात्राचं इंट्रोडक्शन देताना, प्रत्येक पात्राची माहिती देताना त्याच्या पूर्वजांची नावे सांगितली आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र कोण झाले, त्यांचा पुत्र कोण झाला, त्यांचा पुत्र कोण झाला, असं म्हणता म्हणता संपूर्ण वंशावळाचं जे आपण म्हणतो, आपण चित्र काढतो ना, ह्याचा हा झील झाला, याचे 4-5 झील झाले, याचे एवढे एवढे पुत्र झाले, याचे एवढे एवढे पुत्र झाले, मग वंशावळीची असं एक झाड बनतं, बरोबर, ज्याची मुळं वरती पण फांद्या खाली वाढत जातात, अशा प्रकारचे ऊर्ध्व मूल मधो शाखम. तर ही वंशावळीची जी
वंशावळीचं जे झाड सांगितलं, तर तशी वंशावळ पूर्ण आलेली आहे. आणि त्यानंतर अमुक अमुकचा झील, अमुक अमुकचा झील, अमुक अमुकचा झील. आता झील हा मालवणी शब्द झाला, सवयीमुळे आला. तर अमुक अमुक राजाचा पुत्र हा झाला, त्याचा पुत्र हा झाला, त्याचा पुत्र हा झाला, त्याचा पुत्र हा झाला, आणि मग शेवटी त्या पात्रापर्यंत आलेले, आणि मग त्या पात्राचं चरित्र सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे मूल कोण झाले, त्याचे मुलं कोण झाली, ते सुद्धा आलेले आहे. म्हणजे वंशावळ आलेली आहे. मग ही वंशावळ आली, मग ही वंशावळ काय रिप्रेझेंट करते, तर हा इतिहास आहे. कारण काल्पनिक कथांमध्ये सुरुवात कशी होते, लॉंग लॉंग अगोदर वॉज अ किंग, फार वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला. पण महाभारतात तसं नाही. त्याची पूर्ण पूर्वजांची वंशावळ आलेली आहे. कुठपर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेवापासून वंशावळ सुरू होत त्या राजापर्यंत, आणि मग त्याचं चरित्र सुरू झालेलं आहे. ही दुसरी गोष्ट आहे जी सिद्ध करते की काल्पनिक नाही तर हा इतिहास आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आर्किओलॉजिकल स्टेटमेंट्स, म्हणजे उत्खननामध्ये जे काही जमिनीखाली आढळून येतं. उदाहरणार्थ, कुरुक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी महाभारत युद्ध घडले होते, त्या ठिकाणी खणताना काही ना काही हाडे वगैरे सापडतात, आणि काय सापडतात, बरोबर, रथांचे मोडके अंश वगैरे सापडतात, मोडलेले अंश. त्याचप्रमाणे द्वारका ज्या ठिकाणी बुडली, त्या द्वारकेचे अंश सुद्धा सापडलेले आहेत. राम सेतूचा अंश सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग हे जे काही आहेत प्राचीन वास्तू, त्यावरून सुद्धा त्याची प्रामाणिकता, इतिहासाची प्रामाणिकता सिद्ध होते. मग आपल्या देशावरती खूप आक्रमणे झाली होती. मोगल आक्रमण झालं, ब्रिटिशांचं आक्रमण झालं, तक्षशिला नालंदा सारखी विद्यापीठ होती ती जाळली गेली, आणि त्या विद्यापीठांची आग तर 6-6 महिने जळत होती, असं ऐकण्यात येतं. म्हणजे किती ज्ञान सगळं नष्ट झालं बघा. ज्या देशाने संपूर्ण जगाला योग, प्राणायाम, आयुर्वेद अशा भरपूर देणग्या दिल्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, म्हणजे तो देश सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा त्या काळात. मग त्याची एवढी हालत का झाली आता? मग गरीब देश टॉप 10 आहेत, त्यामध्ये मग हा का देश येऊ लागला? त्याचं कारण हे आहे की संस्कृती जपली गेली नाही. म्हणजे मुघलांच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात जेवढं संस्कृतीचं नुकसान नाही झालं, तेवढं नुकसान भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेलं आहे. फॅक्ट आहे हा, वस्तुस्थिती आहे. आणि जे ग्रंथ होते संस्कृती जपणारे, ते ग्रंथ मुघलांच्या आक्रमणात, ब्रिटिशांच्या आक्रमणात नष्ट केले गेले. मग जेवढं काही संतांच्या कृपेने आपल्यापर्यंत राहिलं, ते सुद्धा काय आहे, जेवढं पूर्णपणे संतांनी आपल्या करता द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जसं तुम्ही बघायला गेलात तर विष्णू पुराण हे 23,000 श्लोकांचं आहे, असं त्यामध्येच म्हटलेलं आहे. पण सध्या विष्णू पुराणाचे फक्त 7,000 श्लोकांची प्रत उपलब्ध आहे. मग उरलेले श्लोक कुठे गेले? म्हणजे सध्या उपलब्ध आहे त्याच्यात जवळजवळ 3 कोटीं मोठं विष्णू पुराण होतं. त्याचप्रमाणे महाभारत शतसहस्त्र श्लोकांचं, म्हणजे 1,00,000 श्लोकांचं. पण सध्या जेवढे श्लोक उपलब्ध आहेत ते किती आहेत? 85-86 हजारच्या आसपास आहेत. मग सांगायचा मुद्दा असा की बराचसा भाग काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे, काही परकीय आक्रमणांमुळे नष्ट झालेला आहे. तरी पण संतांनी आपल्यावर कृपा केली, आणि हे सकळ शास्त्रांचे, संपूर्ण शास्त्रांचे सार आहे, ते एका एका छोट्या ग्रंथामध्ये समाविष्ट करायचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये संपूर्ण सगळ्या शास्त्रांचे सार एकत्र करायचा प्रयत्न केला आहे. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेमध्ये, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये, संत तुळशीदासांनी रामचरित मानसमध्ये संपूर्ण शास्त्रांचे सार एकत्र करायचा प्रयत्न केलेला आहे. असे भरपूर ग्रंथ आहेत, त्या संतांनी सगळ्या शास्त्रांचा सार एका ग्रंथामध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे 3 महत्वाचे मुद्दे आहेत, एक म्हणजे काय, वंशावळ दिली आहे ती महाभारतामध्ये. दुसरी गोष्ट तिथी दिलेली आहे ती महत्वाच्या घटनांची. आणि तिसरी गोष्ट आर्किओलॉजिकल स्टेटमेंट, म्हणजे जुन्या काही बिल्डिंग्स वगैरे आढळून येतात, जुन्या इमारती महाभारत काळातल्या, किंवा काही जमिनीखाली उत्खनन करताना रथाचे आणि मोडलेले पार्ट आढळून येतात जिथे युद्ध झालेलं त्या ठिकाणी. आणि तर सांगायचा मुद्दा असा, आणि त्याचबरोबर द्वारकेचे अंश सुद्धा सापडलेले आहेत. ही तिसरी गोष्ट आर्किओलॉजिकल स्टेटमेंट, वंशावळी, तिथी आणि आर्किओलॉजिस्ट. मग या 3 गोष्टी सिद्ध करतात की महाभारत हा इतिहास आहे. आणि व्यासांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा इतिहास आहे, जसं घडलं तसं लिहिलं गेलं. म्हणून त्यांनी तिथींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, वंशावळीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, आणि
जे भूप्रदेशाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक नगरी जिथे जिथे त्यांनी सांगितले हस्तिनापूर वगैरे त्याच्या बाजून कोणती नदी वाहत होती, ती किती, त्याची रुंदी किती होती, लांबी किती होती, ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. गरज आहे ते फक्त त्यावरती रिसर्च करायचे, अभ्यास करायचे. तर आपण आता आपली जी मूळ कथा आहे ती कंटिन्यू करूया. तर आपण बघितलं होतं की द्रौपदी स्वयंवराची तिथी सांगितली कोणी, त्या ब्राह्मणाने पांडवांना, आणि सांगितलं की त्या आता स्वयंवराला आतापासून 75 दिवस राहिलेले आहेत, तुम्ही सुद्धा जा, कदाचित तुम्ही सुंदर असल्यामुळे तुमचं ती वरण करेल. आणि अर्जुनाने म्हणू लागला, अरे ही जी द्रौपदी आहे हिचा जन्म कधी झाला? आम्ही तर या द्रुपद राजाला गुरुदक्षिणासाठी केलेल्या युद्धामध्ये द्रुपद राजाला जेव्हा पराभूत केलं त्यावेळेला तर त्याला कोणी कन्या नव्हती. तर त्याने मग द्रौपदीचा जन्म कसा झाला संपूर्ण कथा सांगितली. मग ती तुम्हाला यापूर्वीचा जो भाग आहे 8वा भाग त्यामध्ये मी सांगितलेली आहे. आणि त्यानंतर पांडवांनी पुढे गेले तेव्हा त्यांना व्यास मुनी मिळाले. व्यास मुनींनी सुद्धा पांडवांना द्रौपदी स्वयंवराबद्दल सांगितलं, तिथे जायला सांगितलं. व्यास मुनींचा आशीर्वाद घेऊन पांडव पुढे निघाले तेव्हा रात्र झाली होती आणि अर्जुन मशाल घेऊन जात होता. त्यावेळेला तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व पाण्यामध्ये आपल्या बायकांसहित तिथे जलक्रीडा करत होता आणि तो तिथून ओरडला, अरे कोण रे तिथे आहे? तुम्हाला माणसांना समजत नाही का? आमची ही गंधर्वांची, यक्षांची ही रात्रीची वेळ असते आणि तुम्ही तिकडे माणसांची सकाळची वेळ असते. रात्री तुम्ही कशाला भटकता? आम्हाला काय बाहेर पडायला नको का? दिवसाला तुम्हाला वेळ दिलेला आहे ना, निश्चित केलेला आहे ना माणसांसाठी. या गंगेच्या पाण्यात तुम्ही प्रवेश करायचा नाही असं त्याने सांगितलं. मग अर्जुन, आपण बघितलं होतं हे सगळं. मग अर्जुन त्याला म्हणाला की अरे गंगेसारखे पवित्र तीर्थ आहे, त्याच्यात तू भेदभाव काय करतोस? मग गंगेचा इतिहास सांगितला, गंगा नदी कशी पृथ्वीवरती आली, आणि अर्जुनाने हेही सांगितलं की ही जी गंगा नदी आहे ती एवढी पवित्र आहे की ती कोणामध्ये भेदभाव करत नाही. मग तू कोण मोठा लागून गेलास? मग पाण्यासाठी एखाद्याला पाणी देणार नाही असं सांगणे हा सनातन धर्म नाही आहे असं अर्जुनाने सांगितलं. मग हा श्लोक तो सुद्धा तुम्हाला दाखवला. एखाद्याला पाण्यापासून अडवणे हा सनातन धर्म नाही आहे. हा जो श्लोक होता तो सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवला त्या वेळेला, आणि तो आदी पर्वामधल्या कुठल्या अध्यायामधील किती नंबरचा श्लोक आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. त्यानंतर अर्जुन आणि त्या चित्ररथ गंधर्वामध्ये जे युद्ध सुरू झालं, तर युद्धामध्ये अर्जुनाने आग्नेयास्त्राद्वारे त्या चित्ररथ गंधर्वाचं रथ जाळून टाकलं, आणि जो चित्ररथ नावाने ओळखला जाणारा गंधर्व मग दग्धरथ या नावाने ओळखला जाऊ लागला. का? कारण दग्ध झालं ना त्याचं रथ म्हणून. आणि चित्ररथ शरण घेतली. चित्ररथ गंधर्वाचे केस पकडून घेऊन गेला सम्राट युधिष्ठिरांकडे, आणि त्याची जी बायको होती त्या गंधर्वाची ती आली आणि त्यांनी क्षमा मागितली, मला माझ्या नवऱ्याला जीवदान द्या सांगितलं. तेव्हा युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितलं नको मारू त्याला. अर्जुनाने त्याला जीवदान दिलं. तेव्हा तो चित्ररथ गंधर्व सांगू लागला की याच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की माझी आणि तुमची मैत्री झाली. त्याच्यामुळे मी काय करतो, माझ्याकडे एक चाक्षुषी विद्या आहे जिच्याद्वारे आपण कुठेही बसल्या जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी पाहू शकतो इच्छेनुसार. मग ती विद्या मी तुला देतो. मग त्याने आपली परंपरा सांगितली, मला ती विद्या कोणाकडून मिळाली, त्यांना ती विद्या कोणाकडून मिळाली, त्यांना ती विद्या कोणाकडून मिळाली, अशा पद्धतीने. आणि सांगितलं माझ्या गंधर्व लोकातले काही तुला मी घोडे देतो. मग गंधर्व लोकातली घोडी आणि जो रथ ओढणारा मनुष्य लोकातला घोडा यांच्यापासून जी संतान निर्माण होते त्याच्यात आपल्या नियमित घोड्यापेक्षा, रेग्युलर घोड्यापेक्षा काय विशेषता असते ते त्याने सांगितलं. तो मनाच्या वेगाने धावू शकतो, गरजेनुसार आकार कमी जास्त करू शकतो, अशी वेगवेगळी त्याने वैशिष्ट्ये सांगितली. सांगितले हे मी घोडे तुला देतो. अर्जुन म्हणाला नको नको, मला नको. मग तो म्हणाला मी तुला हे सगळे विद्या आणि हे घोडे देतो, त्या बदल्यात तू मला हे आग्नेयास्त्र शिकव. मग अर्जुन म्हणाला असं का? मग चित्ररथ गंधर्व म्हणाला हो, आमचं देणं घेणं झालं तरच आमच्यातली मैत्री टिकून राहील. मग अर्जुन म्हणाला ठीक आहे. मग अर्जुनाला त्याने चाक्षुष विद्या शिकवली. त्याने म्हटलं की अनेक वर्षे एका पायावरती उभे राहून, मला वाटतं 6 वर्षे काय 12 वर्षे त्याने उल्लेख केला, गेल्या
याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. तर तितकी वर्ष एका पायावर उभे राहून तपस्या केल्याने चाक्षुष विद्या मिळते, ती मी तुला अशीच देतो म्हणून त्याने सांगितलं चित्ररथ गंधर्वाने. आणि ते घोडे सुद्धा दिले. आणि अर्जुनाने त्याच्या बदल्यात त्याला आग्नेयास्त्राची शिक्षा दिली. शिक्षा दिली म्हणजे शिकवण दिली. हिंदीमध्ये शिक्षा दिली म्हणतात, मराठीमध्ये शिक्षा दिलीचा अर्थ काय? शासन करणे किंवा शिक्षा करणे, शासन करणे असा होतो. तर आग्नेयास्त्राची शिकवण दिल्यानंतर आता या दोघांमध्ये मैत्री झाली. मग अर्जुन विचारू लागला की मगाशी तू का चिडलास मग माझ्यावर? तेव्हा तो म्हणू लागला, अरे मी माझ्या बायकांबरोबर होतो ना, बायकांसमोर जर कोणी जर आपला अन्याय केला, बायकांसमोर जर कोणी आपला अपमान केला तर कोणाला बरं राग येणार नाही? हे त्याने कारण सांगितलं. ये बस. आणि मग तो चित्ररथ गंधर्व या पांडवांबरोबर बोलताना नेहमी तो त्यांना तप्तीपुत्र म्हणायचा. मग अर्जुनने विचारलं की गंधर्वराज चित्ररथ, तुम्ही आम्हाला तप्तीपुत्र का बरं म्हणता? आम्ही तर कुंतीपुत्र आहोत, ही तप्ती कोण आहे? मग गंधर्वराज म्हणू लागले, अर्जुना, फार पूर्वीच्या काळी एक सौवरण राजा सौवरण, तो कोणाचा पुत्र होता माहितीये? सांगतो मगाशी मी लिहून घेतलं. इक्ष्वाकू वंशी महाराज वृक्ष, त्यांचा पुत्र सौवरण झाला. तो मोठा सूर्यभक्त होता आणि अहंकार शून्य होता. आणि तो एकदा युद्धाच्या निमित्ताने एका पर्वतावरती गेला होता. आणि त्या युद्धामध्ये त्याचा जो घोडा होता तो घोडा मेला. आणि घोडा मेल्यामुळे तो मग पायी चालत त्या पर्वतावरती गेला. आणि तिथे त्याने बघितलं की एक सुंदर युवती बसलेली आहे. ती म्हणजे कोण होती? तर ती सूर्यदेव विवस्वान यांची पुत्री होती, म्हणजे सावित्रीची छोटी बहीण. तर तिने तपस्या केल्यामुळे ती विख्यात झाली होती. म्हणून तिचं नाव तप्ती होतं. जा रे जा, माऊक घेऊन जा, तुझ्याकडे जा, माऊक घेऊन जा. तर ती तप्ती या नावाने का ओळखायची? तप्ती या नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध का झाली? तर तिच्या तपस्येमुळे ती तप्ती या नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाली होती. आणि त्या सुंदरीला बघून हा राजा एकदम भारावून गेला आणि राजाने तिची स्तुती करायला सुरुवात केली. अरे, मी आतापर्यंत त्याने जेवढ्या स्त्रिया बघितल्या होत्या त्यामध्ये ठरवलं सगळ्यांमध्ये हीच टॉप आहे, एकदम सुंदर दिसणारी स्त्री आहे. मग तो तिचे कौतुक करू लागला, तिची स्तुती करू लागला की तुझ्यासारखी अजून मी कुणी बघलेलीच नाही, कामदेव तर माझ्यावरती बाणांचा प्रवाहच करत आहे, मी आता काय करू मला समजत नाही आहे. आणि तो तिची स्तुती करू लागला. तो असं म्हणाला तिला की हे दागिने तुझ्या अंगावर शोभून दिसत नाहीये, तर या दागिन्यांना तुझ्यामुळे शोभा आली आहे, असं सांगून तो स्तुती करू लागला. काय रे, घे माऊक घे. हा शाबास, घेते का? उचलून घेऊन जाते का? अंकू बोक्या का नाही, बाबूल्या घेऊन जातात भगवान का? जा माऊ बरोबर जा. तर इतकं सांगितलं होतं तुम्हाला. हा, तो स्तुती करू लागला तप्तीची. मतलब तुझ्यामुळे दागिन्यांना शोभा नाही, तर दागिन्यांना तुझ्यामुळे शोभा आलेली आहे. तुला दागिन्यांमुळे शोभा नाही, तर दागिन्यांना तुझ्यामुळे शोभा आली, इतकी तू सुंदर आहेस, अशी तो स्तुती करू लागला. आणि ती जी कन्या आहे
ती सुद्धा मनात विचार करू लागली की सौवर्ण सारखा इक्ष्वाकू वंशीय मोठा राजा आहे, पण तिने काय सांगितलं? तिने सांगितलं की माझे वडील आहेत सूर्यदेव, त्यांची अनुमती घेतल्याशिवाय मी विवाह करणार नाही. ही काय झाली भारतीय कन्येची विशेषता. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं, याआधी एक कुठलं चरित्र ते तुम्हाला सांगितलं होतं, सत्यवतीचं चरित्र. त्यामध्ये जेव्हा सम्राट शांतनू तिला मागणी घालतो, सम्राट शंतनू जेव्हा तिला मागणी घालतो तेव्हा ती काय सांगते, मी माझ्या वडिलांची आधी अनुमती घेणार. म्हणजे भारतीय कन्येचे हे वैशिष्ट्य आहे की म्हणजे हे संस्कार आहेत त्यांच्यावरचे, की ती पळून वगैरे जात नव्हती आताच्यांसारखी. मग आता जे संस्कार वगैरे दिले जातात, त्या काळात सावित्री, सीता यांची चरित्रे नाटकांमधून लोकांमध्ये पोहोचवली जायची, प्रचलित केली जायची. आणि आता जी चरित्रे टीव्ही वरती बघतात, ती बघून बघून काय त्यांचा आदर्श आता घेतात आणि पळून वगैरे जातात. सांगायचा उद्देश कसा, त्यावेळी जे संस्कार होते, संस्कारांमुळे कोणीही जरी मागणी घातली, जेव्हा चक्रवर्ती सम्राट राजा दुष्यंतने शकुंतलेला मागणी घातली होती, तेव्हा शकुंतला सुद्धा तेच म्हणाली होती की माझे वडील आहेत कण्व, त्यांना आधी मी विचारणार, त्यांनी अनुमती दिली तरच मी लग्न करणार. नाहीतर आताच्या ज्यांच्यावर चांगले संस्कार नाहीत अशा स्त्रियांना कोणी जरी खोटं जरी बोलला की मी एवढा मोठा राजा आहे, माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे, तरी ते त्याच्याबरोबर पळून जातात. 20 वर्ष ज्यांनी त्यांना सांभाळलं ते आई बाबांमध्ये त्यांना दोष दिसू लागतात. आणि ज्याला पाहून 2च महिने झाले, 2ही महिने झाले नसतील, त्याच्यामध्ये त्यांना गुण दिसू लागतात. आणि पळून गेल्यानंतर जेव्हा वेळ येते तेव्हा तिला समजतं की ज्याच्यामध्ये 2 महिने बघून आपण भुललो त्याच्यातले दोष दिसू लागतात आणि 20 वर्ष ज्यांनी सांभाळलं त्यांचे गुण आठवू लागतात, असं होतं. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला तो श्लोक दाखवतो, मगाशी मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? तर जेव्हा राजा सौवरणने इक्ष्वाकू वंशीय यशस्वी राजा सौवरणने जेव्हा मागणी घातली लग्नाची तप्तीला, तेव्हा तप्ती काय म्हणाली, राजन में ऐसी कन्या हूं जिसके पिता विद्यमान है, अतः विद्यमान है म्हणजे अजून जिवंत आहेत, अतः अपने इस शरीर पर मेरा कोई अधिकार नहीं, यदि आपका मुझ पर प्रेम है तो मेरे पिताजी से मुझे मांग लीजिए. म्हणजे खरं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या वडिलांकडे जा आणि माझ्यासाठी मागणी करा. म्हणजे ती स्वतःहून तयार व्हायच्या नाही तेव्हाच्या कन्या, काय आधी वडिलांची परमिशन, त्यांची परवानगी. आणि पुढे ती सांगते, हा कितवा श्लोक होता, 20वा श्लोक होता, 20वा श्लोक. तर तो अध्याय क्रमांक बघतो, लिहून ठेवलाय काय, हा महाभारत आदी पर्वणी मधील 171वा अध्याय आहे आणि श्लोक क्रमांक 20. महाभारत आदी पर्वणी 171 अध्याय क्रमांक आहे आणि श्लोक क्रमांक 20. तर या 20व्या श्लोक मध्ये उल्लेख आलाय की ती सांगते की मी माझ्या आधी वडिलांची परवानगी घेणार. त्याच्यानंतर हा 25वा श्लोक आहे, त्यामध्ये ती म्हणते की शत्रुसूदन नरेश, यदि वे मुझे आपकी सेवा में देना चाहेंगे तो मैं आज से सदा आपकी आज्ञा में अधीन रहूंगी. म्हणजे मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन, पण कधी जर माझ्या वडिलांच्या मनात असेल तर. म्हणजे यावरून लक्षात येते की प्राचीन भारतीय संस्कार काय होते ते. तर त्यानंतर अशी ती बोलली, एवढं ती बोलली आणि मग ती तिथून जशी वीज चमकते आणि लगेच गायब होते त्या पद्धतीने ती अदृश्य झाली. आणि हे बघून मग ते राजा सौवरण तिला शोधू लागले सगळीकडे, शोधत 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 ते शेवटी बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यान 2 घडीपर्यंत बेशुद्ध पडले. 1 घडी म्हणजे किती, 48 मिनिटांचा एक मुहूर्त. एक मुहूर्तामध्ये बरोबर 2 घडी होतात, म्हणजे 48 भागिले 2
24 मिनिटांची एक घडी, म्हणजे 24 2 48 मिनिटं ते बेशुद्ध पडून राहिले होते. आणि तिथे ती परत प्रकट झाली, कोण? तप्ती. आणि तिने त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं सगळं. पहिल्यांदा जेव्हा यांनी मागणी घातली होती त्यावेळेला ती अदृश्य झाली होती, आणि जेव्हा हे बेशुद्ध पडले त्याच्यानंतर ती प्रकट झाली आणि त्यांना हे सगळं सांगितलं तिने, की माझे जे तुमच्यासारखे एवढा मोठा राज्य आहे, तुमच्यासारखा एवढा मोठा राजा आहे, माझं भाग्य आहे, पण माझ्या वडिलांकडून आधी तुम्ही परवानगी घ्या. त्यांनी जर परवानगी दिली तर मी आताही तुमची आज्ञेचं पालन करीन असं. तर त्यानंतर ती परत अदृश्य झाली आणि मग हा राजा हिला शोधून 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 वेडा झाला आणि शेवटी बेशुद्ध होऊन पडला. आणि राजाला शोधत शोधत त्याचे मंत्री आले. मंत्री त्या पर्वतावर आले आणि बघतात तर राजा पडलेला आहे. त्यांच्या मनात भय आलं, अरे हा जिवंत आहे की नाही. मग त्यांनी बघितलं तर बेशुद्ध पडलेला आहे. बघतात तर मुकुट वगैरे डोक्यावरती आहे, म्हणजे काही इजा झालेली नाही, म्हणजे शत्रूने याला मारलेलं नाही आहे. तर काहीतरी हा वेगळा विषय झालेला आहे. म्हणून त्याने पाणी वगैरे शिंपडलं संवरण राजावर आणि त्याला शुद्ध आली आणि राजाने सगळ्या सैनिकांना पाठी पाठवलं आणि एका मंत्र्याला थांबवलं जे वयस्कर होते त्यांच्यामध्ये, आणि त्यांना सर्व सांगितलं की असा असा विषय झाला. मग त्यांनी सांगितलं, सूर्यदेवाची उपासना करायला तुला सांगितलं ना त्या स्त्रीने, तप्तीने, तर तू तसंच कर, सूर्यदेवाची उपासना कर म्हणून सांगितलं आणि सूर्यदेवाला प्रसन्न करून घे. यथासमय नमस्कार, तपस्या आणि नियमाद्वारे सूर्यदेवाला प्रसन्न करायला सांगितलं होतं तिने. मग राजाने दिवस रात्र एकाच जागेवर उभे राहून 12 दिवस तपस्या केली होती. दिवस रात्र एकाच जागेवर उभे राहून 12 दिवस तपस्या केली होती. आणि हे बघून त्यांचे जे पुरोहित होते, इक्ष्वाकू वंशीयांचे पुरोहित कोण होते? किरण बुवा सांगा बघूया. इक्ष्वाकू वंशाचे पुरोहित म्हणजे रामाच्या पूर्वजांचे पुरोहित, रामाचे पुरोहित, कुलगुरु वशिष्ठ ना, इक्ष्वाकू वंशी राजा ना. मग वशिष्ठ यांना दया आली. मग वशिष्ठ यांनी काय केलं, सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं, त्याची स्तुती केली. ती स्तुती आलेली आहे महाभारत ग्रंथात, सूर्यस्तुती. आणि प्रसन्न करून घेतलं, सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि सूर्यदेवाकडे एक मागणं केलं. सूर्यदेवाने सांगितलं, तुमच्या स्तुतीद्वारे मी प्रसन्न झालेलो आहे, तू काहीतरी माग म्हणून. त्या वशिष्ठ मुनींनी काय सांगितलं? वशिष्ठ मुनींनी सांगितलं की मी ज्याचं पौरोहित्य करतो तो इक्ष्वाकू वंशीय महान राजा संवरण, याच्यासाठी मी तुझ्या मुलीचा हात मागायला आलेलो आहे, तप्तीचा. तर तो म्हणाला ठीक आहे. तर त्यानंतर तर मी तप्तीचा हात मागायला आलोय. कोणासाठी? संवरण राजासाठी. तर सूर्यदेव म्हणाले ठीक आहे, तथा असतो. आणि 12वा दिवस चालू होता त्या संवरणचा तपस्या करायचा, तेव्हा तिथे वसिष्ठ ऋषी तप्तीला घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. आणि हे बघून राजा भरपूर आनंदित झाला, प्रसन्न झाला. आणि राजा भरपूर प्रसन्न झाला आणि तप्ती बरोबर संवरण राजाचा विवाह झाला. आणि जेव्हा राजा परतला आपल्या गावात, तेव्हा त्या नगरामध्ये दुष्काळ चालला होता. आणि त्या दुष्काळामुळे लोक इतके पीडित झाले होते की सनातन धर्म सोडून जे आपले पुत्र आहेत, पुत्री आहेत, त्यांच्या बायका आहेत, यांच्या वाट्याचा हिस्सा, खायचा हिस्सा सुद्धा स्वतः खात होते. म्हणजे त्यांचा त्याग करत होते. कशासाठी? भुकेसाठी म्हणून. एवढे काय झाले होते, एवढे स्वार्थी झाले होते त्या दुष्काळामुळे. पण तप्ती आणि राजा संवरण यांनी जेव्हा त्या नगरामध्ये आगमन केलं तेव्हा तिथे वर्षा झाली, पाऊस यायला सुरुवात झाली. मग हे चरित्र त्या चित्ररथ नावाच्या गंधर्वाने पांडवांना सांगितलं. तेव्हा चित्ररथ गंधर्व म्हणाला की अशा प्रकारे त्यानंतर
तेव्हा नाव तकडे गेला का घेतात आहे का. अशा प्रकारे ती जी तप्ती होती, ती तप्ती ही तुमची पूर्वज होती. त्या तप्तीपासून तप्ती आणि सौवर्ण यांचा जो पुत्र झाला त्याचे नाव कुरु, आणि त्या कुरुच्या वंशात तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला कौरव हे नाव पडलं. कुरुच्या वंशात तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला कौरव हे नाव पडलं. आणि म्हणजे कुरुवंशी सगळे. आणि त्याचप्रमाणे अजामेडच्या वंशात तुमचा जन्म झाल्यामुळे तुमचा पूर्वज अजामेड नावाचा राजा होता, त्याच्यामुळे तुम्ही अजामेड सुद्धा म्हणून ओळखलं जाता. त्याचप्रमाणे भरत राजाच्या वंशात तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला भारत म्हणून ओळखले जाते. म्हणून भगवद्गीतेमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघाल की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत सांगतो ना, तेव्हा भारत म्हणजे कोणाला, अर्जुनाला म्हणतोय कृष्ण. म्हणून भारत नावाने हे पांडव ओळखले जातात का, भरताचे वंशज असल्यामुळे, भरत राजाचे वंशज असल्यामुळे. तर आता हा भरत राजा म्हणजे नक्की भरत राजा कोण होता, तो आता विषय आला म्हणून सांगतो की विश्वामित्र ज्यांचे आपण चरित्र बघणार आहोत पुढे, हे विश्वामित्र होते, हे मोठे तपस्वी होते. आणि त्यांच्या तपस्येमुळे इंद्राच्या मनात अशी भावना निर्माण झाली की हे तपस्येमुळे आपले इंद्रपद मागतील की काय, म्हणून त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका नावाची अप्सरा पाठवली होती. आणि मेनका त्यांची तपस्या भंग करण्यात यशस्वी झाली. आणि मेनका आणि विश्वामित्र ऋषी यांची जी मुली आहे, त्यांची पुत्री आहे, ती म्हणजे कोण, शकुंतला. आणि जेव्हा विश्वामित्रांना समजलं की इंद्राने आपली तपस्या भंग करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं, तेव्हा ते अत्यंत संतप्त झाले. त्या मेनकाला ते शाप सुद्धा देणार होते, पण त्यांनी ठरवलं की शाप देऊन उपयोग काय, चूक तर माझीच आहे. म्हणून ते पुन्हा तपस्येमध्ये तल्लीन झाले. आणि ती मेनका जी होती, मेनकाने त्या बालिकेला घेतलं, छोट्या पुत्रीला, शकुंतलेला, आणि तिने ठरवलं हिचा तर मानवी देह आहे, हिला तर मी स्वर्गात अशी घेऊन जाऊ शकत नाही. अर्जुनाला सुद्धा स्वर्गात सहसा गेला नव्हता, त्याला खूप वर्षाची तपस्या करावी लागली होती जेणेकरून हे मानवी शरीर आहे ते स्वर्गात सुद्धा टिकू शकेल. कारण पाण्यातला मासा आयुष्यभर पाण्यात काढू शकतो, पण आपलं शरीर आयुष्यभर पाण्यात राहणार का, नाही. आपण आयुष्यभर पाण्यात राहू शकतो का, नाही. कारण माशाची शरीर रचना तशी केलेली आहे, तशी झालेली आहे. तर त्याचप्रमाणे माणूस जसा आयुष्यभर पाण्यात राहू शकत नाही, मासा जसा आयुष्यभर पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही, त्या पद्धतीने तसाच माणूस हा स्वर्गलोकात सुद्धा दीर्घकाळ राहू शकत नाही या शरीराद्वारे. त्याला हे शरीर सोडून दुसरं शरीर प्राप्त करावं लागतं, किंवा या शरीरामध्ये स्वर्गात राहण्यासारखी शक्ती यावी त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते, तप करावं लागतं. ते अर्जुनाने पुढे जाऊन केलं होतं, ते आपण नंतर बघणार आहोत. तर काय सांगत होतो ते, ती मेनका होती, तिने ठरवलं आता ह्या बालिकेचं करायचं काय. मग तिने बालिकेला, त्या शकुंतलेला, तसंच त्या वनामध्ये ठेवलं आणि ती देवतांना सांगून गेली की हिचं रक्षण करा, तुम्ही हिचं रक्षण करा. गो बोक्यात घेऊन जा, मग तो हारू नको, घेऊन जा का असं नाही, बोक्यात घेऊन जा, तू बाजूक ठेव ग्लास, बोक्यात घेऊन जा, मग पाठसून येतो लो, हातातला खाली ठेवता. तर शकुंतला जी होती, शकुंतला ही छोटी बालिका, तिला वनात ठेवलं तिने आणि देवतांना विनवणी केली की तुम्ही हिचं रक्षण करा म्हणून. आणि मेनका त्या बालिकेला एकटीच टाकून सोडून गेली. आणि मग तिथल्या ज्या चिमण्या वगैरे होत्या, त्या छोटी छोटी चिमणी यायची, आणि चिमण्यांनी बघितलं की ही छोटी बालिका आहे, ती वनामध्ये एकटीच आहे आणि रडत आहे. मग चिमणे गेली कण्व महर्षींकडे, आणि कण्व महर्षींकडे येऊन चिवचिव चिवचिव करू लागली भरपूर. मग कण्व महर्षींनी याच्यावरून संकेत जाणले की या पक्ष्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे.
म्हणून पक्ष्यांनी जी वाट दाखवली त्या दिशेने कण्व महर्षी गेले, तर त्यांना दिसले की तिथे एक बालिका रडत आहे. मग कण्व महर्षींनी त्या शकुंतलेला, त्या बालिकेला दत्तक घेतलं आणि आपल्याकडे ठेवलं. तिला लहानाची मोठी केली, तिच्यावरती चांगले संस्कार केले. आणि ती शकुंतला जेव्हा लग्नाच्या वयाची झाली, त्यावेळेला चक्रवर्ती सम्राट राजा दुष्यंत तिकडून येत होते आणि त्यांनी या शकुंतलेला बघलं. मग दुष्यंत राजा त्यांच्या बरोबर जो त्यांचं रथ हाकवणारा सारथी होता त्याला सांगू लागले की हिची जी वेशभूषा आहे ती ब्राह्मण कन्येप्रमाणे आहे, पण हिच्यावरती बघून ही ब्राह्मण कन्या भासत नाही, ही तर क्षत्रियाची कन्या दिसते. क्षत्रियाची कन्या का? कारण हे जे विश्वामित्र होते ते क्षत्रिय होते. मग ते तपस्या वगैरे का करू लागले, ब्राह्मण का बनले, ते आपण ब्राह्मण कसे काय बनले ते आपण नंतर पुढे जाऊन बघणार आहोत. ते रहस्य पुढे भीष्मांनी युधिष्ठिर समोर प्रकट केलेले आहे. युधिष्ठिरने सुद्धा प्रश्न विचारला होता की जे परशुराम आहे त्यांचा ब्राह्मण कुळात जन्म झाला, तरी त्यांनी संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन करायचा प्रयत्न केला 21 वेळा. मग त्यांच्याकडे एक शास्त्रबळ कुठून आलं? ब्राह्मण कुळात जन्मले, पण शास्त्रबळ, क्षत्रिय बळ त्यांच्यामध्ये कुठून आलं? आणि दुसरीकडे हे विश्वामित्र आहेत, ते क्षत्रिय कुळात जन्मले, पण त्यांच्याकडे हे ब्रह्मबळ कुठून आले तपस्या वगैरे करण्याचं? तर हा प्रश्न विचारला तेव्हा भीष्मांनी त्याचं उत्तर दिलं होतं. ते रहस्य आहे ते मी त्यावेळेला सांगेन. तर आता आपण कुठे आलो? हे विश्वामित्र होते ते क्षत्रिय होते, मग क्षत्रियांची ही कन्या, म्हणून दुष्यंत राजा म्हणू लागला हिची वेशभूषा आहे ती ब्राह्मण कन्यासारखी आहे, पण हिच्यावर बघून वाटतं की ही क्षत्रियाची मुलगी असणार. आणि मग दुष्यंत राजा गेला आणि तिथे मागणी घालायला गेला. तेव्हा शकुंतला सुद्धा हेच म्हणाली होती की माझे वडील आहेत, त्यांची मी परवानगी घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही, आणि ते सध्या बाहेर गेले आहेत. मग राजाने वेगवेगळे तिला 8 प्रकारचे विवाह सांगितले. त्यामधला एक गांधर्व विवाह होता, तर तो सांगितला. तर ती सुद्धा तशी ती ऐकायला तयार नव्हती. मग ही शकुंतला आहे, हिला गांधर्व विवाह सांगितला पद्धत, जे 8 प्रकारचे विवाह आहेत त्यापैकी. तर ती नंतर तयार झाली आणि दुष्यंत आणि शकुंतला यांचा जो पुत्र जन्माला आला तो म्हणजे भरत. मग दुष्यंत राजाने तिला सांगितलं होतं की तू कधीही ये आमच्या राज्यामध्ये, असं सांगितलं होतं. मग आपल्या पुत्राला तिने वनामध्येच कण्व महर्षींनी त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा भरताला त्याचा बारसा वगैरे त्या वनामध्येच केला. आणि भरत राजा जसजसा मोठा होऊ लागला तशी त्याला वनामधल्या पशूंशी खेळायची सवय लागली, पशूंमध्ये मैत्री झाली. असा उल्लेख आहे की वाघ वगैरे आहेत, सिंह वगैरे आहेत, त्यांच्याशी सुद्धा या भरत राजाची मैत्री झाली होती, कारण तो लहान असतानाच त्यांच्यामध्ये वावरत होता, लहान असल्यापासूनच. मग हे टार्झन म्हणा, मोगली म्हणा, ही सगळी कथा आहे ती या भरत राजाच्या चरित्रावरून कॉपी केलेली आहे. तर लहानपणापासूनच त्याची हिंसक पशूंबरोबर मैत्री झाली होती. आणि जेव्हा ही शकुंतला ही वाट पाहत राहिली की भरत राजा कधी येणार, भरत राजा नाही दुष्यंत राजा कधी येणार, माझ्या मुलाला आणि मला कधी घेऊन जाणार, वचन तर ते देऊन गेले होते, म्हणता म्हणता खूप वर्ष झाली. मग तिनं खानपान सोडून दिलं आणि त्यामुळे ती एकदम अशी हे झाली, केसाबिसात तिच्या जटा झाल्या आणि चेहरा तिचा मलिन झाला. मग ही अवस्था कण्व महर्षींना बघवली नाही. मग कण्व महर्षींनी ठरवलं की हिला आता घेऊन गेलं पाहिजे कुठे, राजा दुष्यंतकडे. आता हे कण्व महर्षी जेव्हा शकुंतलेने दुष्यंतला सांगितलं होतं की हे कण्व महर्षीची तू कन्या, राजा शंतनू म्हणाला, चकित झाला आणि म्हणाला कण्व महर्षी तर ऊर्ध्वरेता ऋषी मुनी आहेत. मग ऊर्ध्वरेता म्हणजे काय हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, त्यासाठी स्वामी विवेकानंदांचं सुद्धा उदाहरण दिलं होतं. तर महर्षी कण्व हे तर ऊर्ध्वरेता आहे, त्यांची पुत्रे होणे तर शक्यच नाही.
मग तिने आपला इतिहास सांगितला होता की मी विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या आहे आणि मेनकेने माझा त्याग केला, मग त्यानंतर या कण्व महर्षींनीच मला लहानाचं मोठं केलं म्हणून मी त्यांना पिता मानते असं. मग हे जे कण्व महर्षी आहेत यांनी जेव्हा बघितलं की ही शकुंतलेने खानपान सगळं सोडून दिलेलं आहे, तिचा चेहरा मलिन झालेला आहे, केसात जटा झालेल्या आहेत, काही खायला वगैरे बघत नाही, काही खायला वगैरे बघत नाही, म्हणून कण्व महर्षींनी आपल्या शिष्यांसहित तिला राजा दुष्यंतकडे नेले आणि राजा दुष्यंतच्या महालामध्ये तिने प्रवेश केला आणि तिने सांगितलं, हे बघा स्वामी, हा तुमचा जो पुत्र झालाय तो हाच तो, याचं नाव भरत आहे. सगळ्यांच्या समोर सांगितलं तिने असं आणि राजा चकित झाला आणि राजा म्हणू लागला, अगं बाई, वेळ लागलाय काय तुला, काहीतरी काय सांगतेस, मी कधी तुझ्या बरोबर विवाह केला आणि हा पुत्र तुझा आहे, हा पुत्र माझा आहे, हे कशावरून, उगाच काहीतरी खोटं बोलू नकोस, राज्य तुला प्राप्त करायचं असेल, तुला संपत्ती पैसा हवं असेल तर मी देतो, उगाच माझ्यावरती नको ते आळ आणू नकोस. सगळ्यांच्या पुढ्यात सांगू लागला. मग ती शकुंतला सांगू लागली, नाही खरोखरच तुम्ही तिथे आला होतात, मला गांधर्वी विवाहाद्वारे माझं तुम्ही वरण केलं आणि नंतर आम्हाला जो पुत्र झाला तुम्ही परत येणार असं वचन सुद्धा दिलं होतं, मग म्हणून तुम्ही तुमची वाट आम्ही पाहिली भरपूर, शेवटी तुम्ही परतला नाहीत म्हणून आम्ही इथे आलोय. मग तो राजा सांगू लागला, अरे कोण कुठली तू, मी तुला ओळखत नाही आणि हा पुत्र माझाच आहे हे कशावरून, मी काय हे मानत नाही. कोण कुठली स्त्री येते आणि मला सांगते की हा तुमचा पुत्र म्हणून, मी तुमची बायको म्हणून, मला काय वेड समजला का, असं तो बोलू लागला. आणि राजाने हे सुद्धा म्हटलं की कोण तुझी आई मेनका, तिने तुझा त्याग केला, तिला काय समजलं नाही का, आणि असं तिच्या आईला सुद्धा राजा दोष देऊ लागला. आणि शेवटी तो स्वीकार करत नव्हता, हा आपला पुत्र आहे असं, हीच ती आपली बायको असं तो स्वीकार करत नव्हता. त्यावेळेला आकाशातून देवतांनी आकाशवाणी केली, काय, हे राजा दुष्यंत, तू जिथे वरण केले होतस ती शकुंतला हीच आहे आणि हा भरत आहे, हा पुढे जाऊन मोठा चक्रवर्ती सम्राट बनणार आहे आणि हा भरत हा तुझाच पुत्र आहे. आकाशवाणीने हे जेव्हा सांगितलं तेव्हा सगळी प्रजा होती ती चकित झाली आणि मग राजा दुष्यंत म्हणू लागला, अगं रडतेस का, मी नाटक करत होतो, मी जर असं नाटक केलं नसतं तर देवतांनी आकाशवाणी केली नसती, जर देवतांनी आकाशवाणी केली नसती तर सगळी प्रजा माझी काय म्हणणार होती की मी मुद्दामून तुला होय म्हटलं, नाहीतर उद्या परवा कोणी येईल पुत्राला घेऊन आणि मला सांगेल की मी तुमची पत्नी आणि हा तुमचा मुलगा, मग त्याच्यासाठी काहीतरी ठोस प्रमाण पाहिजे ना. आता देवतांनी जर आकाशवाणी दिली तर हे सगळे लोक मानतील, आता याच्यापेक्षा मोठं प्रमाण आणि काय, साक्षात देवतांनी आकाशवाणी केली, मग देवतांनी तुझ्या बाजूने निकाल दिलेला आहे, त्यामुळे सर्व लोकांमध्ये आता ही काय झाली, सगळ्यात मोठा पुरावा आहे, आकाशवाणीनेच सांगितलं आहे की हा माझा पुत्र आहे, मी आकाशवाणीचीच वाट बघत होतो म्हणून मी मुद्दाम खोटं बोलत होतो, मस्करी करत होतो, त्यामुळे तू मनावर घेऊ नकोस, असं सांगून दुष्यंत राजाने शकुंतलेचा स्वीकार केला आणि भरताचा सुद्धा स्वीकार केला. तर कालिदासांनी याच्यावरती एक महाकाव्य लिहिलं होतं, संगीत शाकुंतल म्हणून, आणि त्या शाकुंतल वरती ते संस्कृत होतं काव्य आणि नाव त्याचं संगीत शाकुंतल नाही, शाकुंतल म्हणून, आणि त्याच्यावरती एक मला वाटतं किर्लोस्कर कंपनीने, जुने नाटकाच्या कंपनीने नाटक बनवलं होतं, संगीत शाकुंतल त्याचं नाव, पंचतुंड नररुंड मालधर ही नांदी त्या नाटकामधली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा जो पुत्र झाला तो म्हणजे महाराज भरत, आणि ह्या भरताच्या वंशात हे जन्माला आले म्हणून काय नावाने प्रसिद्ध झाले, भारत या नावाने पांडव प्रसिद्ध झाले. आणि हा भरत राजा पुढे जाऊन राजाला 9 पुत्र झालेले आणि त्या 9 पुत्रांमधील कोणाला हे राज्य द्यावे हे राजाला समजत नव्हतं राजाचं वय झाल्यानंतर, कारण त्यांच्यामध्ये तेवढी पात्रता नव्हती, म्हणून राजाने काय केलं की एक दत्तक मुलगा घेतला. तो कोण होता ते सुद्धा पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. एक दत्तक मुलगा घेतला आणि त्या दत्तक मुलाला त्याच्यामध्ये राजाला ते गुण दिसून आले की हा राज्य करू शकतो, म्हणून स्वतःच्या
नात्यातील, स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील जे पुत्र होते त्यांना राज्य देण्याऐवजी त्याने दत्तक मुलगा घेतला आणि त्याच्याकडे ती पात्रता होती म्हणून त्याच्या हातात सर्व राज्य सोपवलं आणि हा राजा भरत पुढे वनवासाला गेला होता. वनवासाला नाही, वानप्रस्थाला गेला होता. आणि वानप्रस्थाला जाऊन त्याने ठरवलं की मी भरपूर वर्ष राज्य केलं, आता मी ईश्वराचं चिंतन करील, म्हणजे अंतिम क्षणी जर मला भगवंताचं स्मरण झालं तर मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळेल आणि मला मोक्ष मिळेल. मग या उद्देशाने तो बसला होता, तर त्याला एक सिंहाची गर्जना ऐकायला आली आणि त्या सिंहाच्या गर्जनेमुळे नदी किनारी एक गर्भवती हरिण पाणी पित होतं. ती सिंहाची डरकाळी ऐकून त्या गर्भवती हरणाने पटकन उडी मारली. उडी मारल्यामुळे त्याचा गर्भ फाटला आणि ते हरिण मेले, पण त्याचे जे बाळ होतं ते पाण्यात तरंगत राहिलं. मग राजा पटकन गेला आणि त्या हरणाच्या बाळाला घेतलं आणि त्याचं संगोपन केलं, त्याला लहानाचं मोठं केलं आणि राजाच्या मनात इच्छा चिकटून राहिली. काय? तर ज्याने ईश्वर प्राप्तीसाठी संपूर्ण राज्याचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, पुत्रांचा त्याग केला, त्याला आता हरणाची आशा मनात आली. अरे कधी येणार ते हरिण, आपल्या शिंगाने मला खांजवणार कधी, मी त्याला गोंजरणार कधी, त्याला तर कुठल्या वाघाने तर खाल्लेलं नसेल ना. मग असे त्याच्या मनात विचार येऊ लागले आणि शेवटी जेव्हा त्याचा अंतिम क्षण आला तेव्हा सुद्धा तो हरणाचं चिंतन करत राहिला आणि हरिण त्याच्या समोर येऊन उभे राहिलं. मग भगवद्गीतेत वचन आहे ना, अंतिम क्षणी माणसाला देहत्याग करताना जे जे स्मरण असते त्यानुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. म्हणजे जर ईश्वराचं चिंतन झालं तर तो ईश्वराच्या लोकात जाणार. म्हणून पंढरपूरला जाणारी जी माणसं असतात ती उठता बसता वारकरी काय म्हणत असतात, हरे पांडुरंगा पांडुरंगा, उठताना पांडुरंग, बसताना पांडुरंग, त्यांच्या मुखात नाव असतं. म्हणून देहत्याग करताना सुद्धा त्यांच्या मनात पांडुरंगाचं चिंतन चालू असतं, जेणेकरून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून ते मुक्त होतात. पण भरत राजाच्या बाबतीत काय झालं, तो हरणाच्या इच्छेमध्ये अडकला, हरणाच्या आशेमध्ये, आणि मरताना सुद्धा देहत्याग करताना सुद्धा त्याला हरणाचं चिंतन लागून राहिलं. त्याच्यामुळे पुढच्या जन्मात तो हरिण म्हणून जन्मला. हरिण म्हणून जन्मला, पण पूर्वजन्मांमध्ये त्यांनी जी काही धार्मिक कार्य केली होती, यज्ञ यागादी केले होते, त्या सर्व पुण्याईमुळे त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतं. म्हणून त्याने नदीच्या किनारी राहून त्याने हरणाचा देहाचा त्याग केला आणि त्याच्यानंतर ब्राह्मण कुळात त्याचा जन्म झाला. ब्राह्मण कुळात जन्म झाल्यानंतर त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतं पुण्याईमुळे. मग त्याने ठरवलं की आता मी कोणाच्याच आशेत फसणार नाही. त्या वेळेला मी राज्याचा त्याग केला, पुत्रांचा त्याग केला, स्त्रियांचा त्याग केला, सगळ्या संपत्तीचा त्याग केला, पण मी हरणाच्या आशेमध्ये अडकलो. या वेळेला मी कसली आशाच बाळगणार नाही, मला नको ती नाते आणि काहीच नको असं समजून तो असं वागायचा जेणेकरून लोकांनी त्याला आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे, असा मुद्दाम म्हणून तो वागायचा, वेड्यासारखा वागायचा. जे करू नको सांगितलं तर ते करायचा आणि जे कर म्हणून सांगितलं ते नाही करायचं. म्हणजे लोक याच्यावरती रागवतील, लोक याला आपल्या समाजातून बाहेर काढतील, हेच त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणून तो कसाही घाणीत लोळायचा, काय विचित्र वागायचा. त्याच्यामुळे घरातल्यांनी त्याला घरातून बाहेर काढून टाकलं आणि समाजाने सुद्धा त्याला आपल्या समाजातून बाहेर काढून टाकलं. आणि हा आता वेड्यासारखा कसाही फिरायचा, कारण त्याला एकांत पाहिजे होता. आदल्या जन्मात जी चूक झाली ती त्याला यावेळी करायची नव्हती. मग तिथे असाच तो फिरत फिरत एका राजाकडे गेला. त्या राजाकडे म्हणजे राजाची पालखी जात होती त्या ठिकाणाहून. त्या राजाचे नाव रहुगण नाव, सव्वीर राज रहुगण, सव्वीर देशाचा राजा. तर त्या राजाची पालखी जात होती आणि पालखीचे भोई पालखी वाहून नेत होते. तर हा त्या ठिकाणी गेला. बरं, भरत म्हणजे आता पुनर्जन्म झाल्यानंतर त्याला जड भरत म्हटलेलं आहे. तर जड भरत तिथे गेला आणि त्यांनी भोईंना सांगितलं त्या की मी पालखी घेऊ का, एक टोक धरू का. ते म्हणाले ठीक आहे. आणि त्या पालखीचे त्यांनी ते टोक धरलं, एक दांडा धरला आणि पालखी वाहून नेत होता. तेव्हा राजा आतमधून ओरडला, अरे काय पालखी नेत आहे, एका बाजूला ती जास्तच अशी खाली जाते, कोण आहे तिकडे. असं समजून राजाने पालखी थांबवायला सांगितली आणि पालखीच्या बाहेर राजा आला आणि त्याने जड भरतला बघितलं आणि जड भरतला तो म्हणाला, अरे राजा 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 त्याला म्हणाला, अरे अरे तू एवढा धष्टपुष्ट दिसतोस, तुला पालखी नीट ही उचलता येत नाही. तेव्हा जड भरत म्हणाला, धष्टपुष्ट धष्टपुष्ट काय दिसतोय, मी दिसतोय.
की माझं शरीर दिसतंय, मी म्हणजे हे शरीर नाही, मी फक्त हे शरीर वापरतोय, पण मी शरीर नाहीये, मी फक्त शरीरावरती नियंत्रण ठेवणारा आहे, म्हणजे शरीरापासून मी भिन्न आहे. मग राजा म्हणाला, ही पालखी तुझ्यावरच आहे ना? जडभरत म्हणतो, पालखी माझ्यावर कशी काय? जमिनीवर माझे पाय आहेत, पायांवर माझं धड आहे आणि खांद्यावर पालखी आहे. माझ्यावर कुठे आहे? या खांद्यावरती पालखी आहे. राजा चकित झाला. अरे काय बोलतोयस तू? त्या जडभरत म्हणतो, ही पालखी कुठे आहे? झाड आहे. राजा म्हणतो, झाड? हो. ही कशापासून बनलेली आहे? लाकडापासून. लाकूड म्हणजेच काय आहे? कोणाचा अंश आहे लाकूड? झाडाचाच अंश ना. मग झाडाचाच अंश असून त्याला एखादा आकार आपण दिला तर त्याला पालखी म्हणतो, दुसरा आकार दिला तर त्याला खुर्ची म्हणतो, तिसरा आकार दिला तर त्याला आसन म्हणतो, चौथा आकार दिला तर त्याला पाठ म्हणतो. आहे तो झाडाचाच अंश, पण वेगवेगळ्या आकारांमुळे तो वेगवेगळा भासतो. बरोबर? तसेच आपण सगळे आहोत, सगळी प्रत्येक सजीव निर्जीव संपूर्ण सृष्टी आहे ती परमात्माच्या अंशापासूनच बनलेली आहे, पण ती मायेमुळे वेगवेगळी भासते. हा सिद्धांत जडभरतने त्या सौवीर राजाला समजावून सांगितला आणि सौवीर राजा चकित झाला आणि माफी मागू लागला. अरे हेच तर अद्वैत ज्ञान घेण्यासाठी मी महर्षी कपिल यांच्याकडे जाणार होतो. तुम्ही महर्षी कपिलच तर नाही ना वेश बदलून माझ्या समोर आलात? मग तो म्हणू लागला, नाही. मग अद्वैत ज्ञान देण्यासाठी आणि राजा जडभरतने उपाख्याने सांगितलेली आहेत, तर तुम्हाला विष्णू पुराण मध्ये ते त्याचे डिटेल्स मिळतील, विस्तारपूर्वक कथा. अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत त्याने कशा प्रकारे विस्तारपूर्वक वर्णन करून सांगितलेलं आहे उपाख्यानांच्या द्वारे. तर अशा प्रकारे हा जडभरतने त्याला ज्ञानाचा उपदेश केला होता त्या राजाला, आणि हा जडभरत त्या राजाने त्याची माफी मागितली होती मग जडभरतची. आणि अशा प्रकारे तो एकटा एकांतात राहून तप करून अंतिम क्षणी फक्त ईश्वराचं चिंतन त्याने ठेवलं आणि शेवटी देहत्याग करून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून मुक्त झाला. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त झाला. प्रत्येक जीवाचं जे उद्दिष्ट असतं पण तो मायेमुळे विसरून बसलेला असतो प्रत्येक जीव. मग जे प्रत्येक जीवाचं जे उद्दिष्ट आहे तो मोक्ष त्या भरत राजाला प्राप्त झाला. मग अशा राजाच्या वंशात तुम्ही जन्माला आलेले आहात असं त्या चित्ररथ गंधर्वाने पांडवांना सांगितलं, म्हणून तुम्ही भारत या नावाने ओळखले जातात, भरतवंशी म्हणून ओळखले जातात. मग संवरण आणि तप्ती यांचा पुत्र जो झाला भरतवंशामध्ये कुरु, मग कुरुचे वंशज असल्यामुळे तुम्ही कुरुवंशी म्हणून ओळखले जातात, असा त्यांचा इतिहास सांगितला. मग हे सांगल्यानंतर अर्जुन म्हणाला, गंधर्वराज चित्ररथ, तुझे काही वशिष्ठ मुनींचे चरित्र सांगितलं ना, वशिष्ठ मुनींबद्दल, त्यांच्याबद्दल मला अजून काहीतरी ऐकायचं आहे अशी उत्सुकता माझ्या मनात वाढली आहे. कोण होते वशिष्ठ मुनी? आणि त्यांनी सूर्यदेवाकडे जाऊन पूर्वज राजा संवरणसाठी सूर्यपुत्रीला मागून आणलं. म्हणजे साधा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. हे नक्की महर्षी वशिष्ठ म्हणजे काय चीज आहे? कोण होते कोणते? त्यांच्याबद्दल त्यांचं नाव तर मी ऐकलेलं आहे, पण त्यांचं मला विस्तारपूर्वक कथा ऐकायची होती. ती मला सांगा, कृपा करून ती मला सांगा, अशी अर्जुनाने विनंती केली चित्ररथ गंधर्वाकडे. मग चित्ररथ गंधर्व म्हणाला की हे बघ, तुला मी सांगितलं की तप्तीच्या वंशात तुम्ही जन्माला आलात म्हणून मी तुम्हाला तप्तीपुत्र म्हटलं होतं, ताप्तेय म्हटलं होतं, तप्तीपुत्र म्हटलं होतं. त्यानंतर त्या आख्यानामध्ये मी तुम्हाला वशिष्ठ महामुनींबद्दल सांगितलं. ते जसे पुरोहित होते त्या राजाचे, तसे तुम्ही सुद्धा एक पुरोहित ठेवा. तो पुरोहित तुम्ही असा पुरोहित बघा जो काय असणार, गुणवान, जितेंद्रिय, वेदाभ्यासी, विद्वान, धर्म, काम, अर्थ यांमध्ये तत्वज्ञ असलेला पुरोहित तुम्ही सुद्धा बनवा, असे चित्ररथ गंधर्वाने सांगितलं. आणि त्यावरून अर्जुनाच्या मनात उत्सुकता आली की हे वशिष्ठ महर्षी म्हणजे नक्की काय चीज होते, त्यांच्याबद्दल मला आणखी जाणायची इच्छा आहे, कृपया तुम्ही सांगा. तेव्हा तो चित्ररथ गंधर्व की वशिष्ठांचे जाणतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतो, पण हे जे चरित्र आहे ते खूप प्राचीन आहे. असं कोण सांगतो? राजा
म्हणजे गंधर्वांचा राजा चित्ररथ सांगतोय. मग आम्हालाच ही महाभारताची कथा काय वाटते? खूप प्राचीन वाटते. 450 वर्षापूर्वीचे शिवाजी आम्हाला प्राचीन वाटतात. मग 5000 वर्षापेक्षा पुराण महाभारताची कथा आपल्याला किती जुनी वाटणार? शिवाजींच्याच कथा आपल्याला 400-450 वर्षापूर्वीच्या असून खूप जुन्या वाटतात. मग 5000 वर्षापेक्षा पुराणी आहे ती आपल्याला काय वाटणार? खूप पुराणी. आता त्या खूप पुराणी आपण ज्यांना समजतो त्या पांडवांना हा चित्ररथ गंधर्व काय सांगतो? महर्षी वशिष्ठांची जी मी कथा ऐकली आहे ती खूप पुराणी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून पुराणी. मग तो सांगतो हे वशिष्ठ हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक, आणि हे वशिष्ठ यांच्या पत्नीचं नाव, यांच्या सहचारिणीचं नाव काय? अरुंधती. आणि हे वशिष्ठ होते की खूप मोठे जितेंद्रिय होते. काम आणि क्रोध यांच्या तपस्येला बघून हरले होते. म्हणजे देवतांनी सुद्धा प्रयत्न केला होता यांची तपस्या भंग करण्याचा, पण त्यांना कितीही क्रोध दिला तरी ते क्रोधित होत नव्हते. त्यांना किती अप्सरा पाठवा नाही तर काय ते पाठवा, ते कधी आपल्या तपस्येतून कधीच मन त्यांचं विचलित होत नव्हतं. म्हणजे देवता सुद्धा त्यांना पराजित झाले होते. देवता सुद्धा कधी त्यांच्यावर विजय मिळवू शकले नाहीत. अप्सरा पाठवायचा प्रयत्न केला, त्यांना भडकवायचा प्रयत्न केला, तरी त्यांना काम आणि क्रोध याच्या बळी ते कधीही पडले नव्हते. त्यांना ते देवतांचे यज्ञ करवायचे, तसेच माणसांचे सुद्धा यज्ञ करून द्यायचे. आणि त्यांना पुरोहित बनवूनच इक्ष्वाकू वंशीयांनी दीर्घकाळ शासन केले होते. आणि काम क्रोध हे वशिष्ठांच्या तपस्येमुळे पराजित होऊन त्यांचे पाय चेपायचे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम क्रोध हे त्यांना अजिबातच नव्हते, पूर्ण विजय मिळवलेला होता. आणि त्यांना वशिष्ठ नाव का पडाले तर महाभारतामध्ये त्याची व्याख्या आलेली आहे, इंद्रियाणा वश करो वशिष्ठ इति उच्यते. ज्यांनी विजय मिळवला होता, इंद्रियांना त्यांनी वश केलं होतं, म्हणून ते वशिष्ठ या नावाने ओळखले गेले होते. वशिष्ठ या नावाने ओळखले जात होते. आणि गंधर्व पुढे वशिष्ठांचे वर्णन करताना म्हणाला की विश्वामित्राच्या अपराधाने त्यांचे पुत्र मारले गेले वशिष्ठांचे. त्यांच्या मनात क्रोध होता, तरी पण त्यांनी त्या विश्वामित्राचे कधी वाईट केलं नाही. आणि त्यांच्याजवळ मेलेल्या पुत्रांना परत आणायचे सुद्धा सामर्थ्य होते वशिष्ठांकडे यमलोकात जाऊन. पण त्यांनी काय म्हटलं, यमराजाची मर्यादा ओलांडण्यासाठी उद्यत ते झाले नाही. म्हणजे निसर्गाचे बाबा नियम आहेत, मग उगाच आपण त्या नियमांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मग निसर्गाचे जे नियम आहेत, यमराजाची जी मर्यादा आहे ती ओलांडायची नाही, आपण सक्षम असलो तरी. म्हणजे त्यांच्याकडे सामर्थ्य होते मेलेल्या पुत्रांना पुन्हा आणण्यासाठी. त्यांच्याकडे सामर्थ्य असले तरी त्यांनी यमराजाची मर्यादा ओलांडली. ते काम क्रोध यांच्यावरती वश केलेले वशिष्ठ होते. मग हे असे वशिष्ठ यांचं वर्णन करून सांगू लागला, तेव्हा अर्जुनाने विचारलं, अरे गंधर्व राजा, तू म्हटलं की विश्वामित्रांनी या वशिष्ठांनी अपराध केला होता, ज्यामुळे त्यांचे पुत्र मारले गेले. हे नक्की काय झालं होतं, मला सांगशील का? तर गंधर्वराज म्हणाला, हो सांगतो. हा विश्वामित्र हा कोणाचा पुत्र तर महाराज गाधीचा पुत्र. आणि हा विश्वामित्र एकदा वनात शिकारीसाठी गेला होता आणि त्या ठिकाणी तो दमला तर वशिष्ठ मुनींच्या आश्रमाकडे गेला आपल्या सैन्यासहित. त्याच्याबरोबर जे कोण आले होते त्या सगळ्यांबरोबर तो वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाकडे गेला. आणि वशिष्ठ मुनींकडे एक नंदिनी नावाची गाय होती, कामधेनू. आणि वशिष्ठ मुनींनी त्या राजाचं स्वागत केलं विश्वामित्राचं. आणि षड्रसन म्हणजे षड्रस अन्न म्हणतात, 6 रसांनी युक्त जे काही अन्न आहे ते सर्व अन्न त्यांनी कसं मिळवलं तर ते कामधेनूद्वारे मिळवलं. कामधेनूद्वारे भरपूर अन्न जे जे काही इच्छा करायची ते पुढ्यात प्रकट व्हायचं, अशी ती कामधेनू गाय. आणि हे सर्व त्या विश्वामित्रांनी बघितलं, राजा विश्वामित्राने. म्हटलं भारी आहे ही गाय, मला ही गाय पाहिजे. म्हणून त्याने वशिष्ठांना सांगितलं
की हे बघा, ही गाय मला मिळेल का? त्या बदल्यात मी तुम्हाला राज्य देतो, ही गाय मला पाहिजे. वशिष्ठ म्हणाले, हे बघ राजा, मला पितरांची पूजा करण्यासाठी, देवतांची पूजा करण्यासाठी, पितरांची, देवतांची आणि कोणाची तरी सांगितलेलं, देव, पितर आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी, देवतांना प्रसन्न करण्यासाठी जी काय आपण मी यज्ञ याग करतो त्यामध्ये आहुती आधी मला जे लागतं त्याच्यासाठी ही गाय मला लागते. गायीचा उपयोग होतो, वेगवेगळी आहुती मिळते, हिच्यापासून दूध आणि मिळते. मग तो राजा विश्वामित्र म्हणू लागला, की हिच्या बदली मी तुला करोडो गायी देतो, लाखो करोडो अब्ज गायी देईन, पण ही गाय मला दे. वशिष्ठ म्हणाले, नाही, ही गाय मी तुम्हाला देऊ शकत नाही. विश्वामित्र म्हणाला, हे बघ, तू जर मला देणार नसशील तर मी क्षत्रिय आहे, मला अधिकार आहे ही गाय बळजबरी करून नेण्याचा. मग वशिष्ठ म्हणाले, मी ब्राह्मण आहे आणि क्षमा करणे हा ब्राह्मणाचा दागिना आहे, त्यामुळे मी तुला अडवू शकत नाही, पण माझी इच्छा आहे की ही गाय मला पाहिजे. विश्वामित्र म्हणाले, बघतोच कसं तू काय करतोस ते, माझ्याकडे क्षत्रिय, माझ्याकडे ताकद आहे. म्हणजे त्याला गर्व झाला होता विश्वामित्राला क्षत्रियत्वाचा, आणि त्यांनी ती गाय पकडली. आता गाय जायला बघत नव्हती, मग धरून दपटून ती गाय कशी बशी त्या सैनिकांनी पकडली. गायीच्या पाठीवरती त्यांनी गायीला मारलं भरपूर, त्यांनी दांड्याने, आणि यायला तयार नव्हती म्हणून. आणि ती गायीला ते फरफट ओढून घेत जात होते, तरी पण वशिष्ठ मुनी स्थिर राहिले, स्थितप्रज्ञ. त्यांनी कामावरती, क्रोधावरती विजय मिळवला होता ना. मग गाय त्यांच्याकडे फिरून फिरून बघू लागली वशिष्ठ मुनींकडे, आणि कशी बशी ते सैनिकांना ओढत ओढत गाय पूर्ण ताकद लावून वशिष्ठ मुनींसमोर आली, आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि वशिष्ठ मुनी त्या गायीकडे बघून म्हणाले की, हे बघ नंदिनी, आता मी काय करणार, हा क्षत्रिय आहे, क्षत्रियाचे बळ काय आहे, त्याचे तेज आहे, त्याची शक्ती, आणि मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं बळ काय आहे तर क्षमाशील, क्षमा हेच ब्राह्मणाचं बळ आहे, त्यामुळे मी आता काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुला आता राजा घेऊन जातोय ना, तू खुशाल जा त्याच्याबरोबर आणि सुखाने राहा तिकडे. मग गाय विचारू लागली, म्हणजे तिची भावना व्यक्त करू लागली, तुम्ही तर मला सोडला नाही ना, तुम्ही तर माझा त्याग केला नाही ना, हे फक्त मला तुम्ही सांगा. तुम्ही जर माझा त्याग केला असणार तर मी खुशाल जाईन, नाहीतर मी यांना सोडणार नाही. असे गायीने आपल्या हालचालीतून भावना व्यक्त केल्या. आणि मग वशिष्ठ मुनी म्हणाले, मी तुझा कधीच त्याग करू शकत नाही, पण क्षमा करणे हा ब्राह्मणाचा दागिना आहे, म्हणून माझ्या धर्माचं मी पालन करतोय. एवढं ऐकलं म्हणजे त्या गायीला खात्री पटली की वशिष्ठांनी माझा त्याग केलेला नाही. मग गायीच्या पाठीवरती दणके बसल्यामुळे तिचे डोळे वगैरे लाल झालेच होते आधीच. मग ती चिडली आणि तिने आणखी आपले डोळे लाल केले. आणखी ती इतकी चिडली की सगळे जे सैनिक वगैरे होते ते एकदम घाबरले. आणि त्या गायीने, नंदिनी गायीने, जी गाय आपण जी इच्छा करतात, वशिष्ठ मुनी जी इच्छा करतात त्याच्यानुसार हवे ते द्रव्य पुढ्यात प्रकट करते, ते आपल्या रक्षणासाठी तिथे काय योद्ध्यांना प्रकट करू शकत नाही का? मग त्या गायीने राग आल्यानंतर, म्हणजे वशिष्ठांनी आपला त्याग केलेला नाही आहे ही आनंदाची बातमी तिला मिळाल्यानंतर, तिने आपला पराक्रम कसा प्रकट केला ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. उद्या या 9:30 वाजता. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की गायीने आपला पराक्रम कसा प्रकट केला. त्याचबरोबर विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये पुढे काय झालं, यांच्यामध्ये वैर कसं निर्माण होत गेलं आणि ते वैर संपलं कसं, ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर
पुढे जाऊन अशा प्रकारे आपल्याजवळ पुरोहित असला पाहिजे हे चित्ररथ गंधर्वाला सांगण्यासाठी त्यांनी वशिष्ठांचं चरित्र सांगितलं. म्हणजे वशिष्ठांसारखा पुरोहित तुमच्याजवळ असला पाहिजे, जो का कसा असेल, गुणवान असेल, जितेंद्रिय असेल, वेदाभ्यास करणारा, विद्वान असेल, धर्म, काम, अर्थ यांचा तत्वज्ञ असा पुरोहित तुम्ही बनवा वशिष्ठ ऋषींसारखा. मग कसा पुरोहित असला पाहिजे याचा आदर्श सांगण्यासाठी म्हणून वशिष्ठांचे त्यांनी चरित्र सांगत आहे. मग वशिष्ठांचे चरित्र झाल्यानंतर पांडवांनी कोणाला आपला पुरोहित म्हणून निवडला, त्यानंतर पुढे द्रौपदी स्वयंवरचा अध्याय येतो. ते आपण पुढल्या भागांमध्ये क्रमानुसार बघूया. उद्या 9:30 वाजता या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.